रुपाली थेरी म्हणतो मी त्याला. रुपालीवरती हा रोज सगळे असे अनेक विद्वान जमतात आणखी ते त्यांच्या वेगवेगळ्या थेऱ्या मांडत असतात. बरं, मला सांगा, हे वैशाली रुपाली ऑब्सेशन काय आहे? जो पुणेकर माझ्यासमोर येतोय तो वैशाली आणि रुपाली शिवाय पुढे जात नाहीये. मला याच्याबद्दल एक ऑब्जेक्शन आहे. ऑब्जेक्शन कसाला? हा रिकाम टेकडेपणा आहे पुण्याचा. कारण पुण्यामध्ये ना कट्टा टाकणे हा जो प्रकार आहे ना, हा प्रकार पेशव्यांच्या काळापासून आहे. पण हॉटेल्स एवढी आहेत की आहेत ना रेस्टॉरंट. नाही तिथे ना ते प्रत्येक ठिकाणची एक संस्कृती असते. म्हणजे तरी तुम्ही काही आता मिस केलेत. मी आता रुपाली वैशाली आत्ताची नावं झाली. पूर्वी डिलाईट नावाची एक कॅफे होती, कॅफे डिलाईट. हो बर. मी आता जिथे सागर आर्केड नावाची बिल्डिंग आहे ना फर्ग्युसन रोडला, तिथे पूर्वी डिलाईट नावाचं एक रेस्टॉरंट होतं. ते विद्रोही तरुणांचं रेस्टॉरंट होतं. मग तिथे सिगरेट कोणी ओढायचे, सगळे विडे ओढायचे, सगळ्यांना झब्बे घालायचे, सगळ्यांना शबनम बॅग घेऊन फिरायचे, सगळे आई वडील आमचं रक्त पितात असं म्हणायचे, हे जग पेटवून दिलं पाहिजे असं म्हणायचे, देशी दारू प्यायला पाहिजे याच्यावर लोकांचा ठाम विश्वास होता. असं पण एक. आणि तिथे सगळे एरवी लोक बोलताना मार्क्स, लेनिन, होचिमिन, चे गवेरा, फिडेल कॅस्ट्रो ही नावं सतत तुमच्या तोंडून यायला पाहिजेत. आणि तुम्ही सतत पॉलिटिकल असलं पाहिजे. तुम्ही सतत संस्थेच्या आणि सिस्टीमच्या विरोधामध्ये असलं पाहिजे. असं एक रेस्टॉरंट होतं. मग त्याच्या पुढे गेलं तर एक दीपा नावाचा एक बार होता. बार आणि रेस्टॉरंट असं होतं. मी फर्ग्युसन रोडचं सांगतोय मी फक्त. तर दीपामध्ये चिकन, बटर चिकन खूप चांगलं मिळायचं. तर तेवढ्या करताच चांगलं होतं. आणि मग रुपाली होतं, मग वैशाली होतं. आणि वैशालीवरती मग आम्ही पडीक म्हणायचो त्याला आम्ही. वैशाली पडीक, रुपाली पडीक. मला एकदा आठवतं, मी सकाळी 7:30 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत वैशालीत बसलो होतो. त्याचं कारण सारखे मित्र येत होते, जुने जात होते, नवीन येत होते. आता इतका त्याचं हे होतं ॲट्रिशन. मग रतीब एवढा होता की टेबल आम्ही सोडलंच नाही, तिकडेच होतो. आणि असं आम्ही दिवसेंदिवस करायचो. म्हणजे पण त्याच्यामध्ये एक खूप गप्पा, चर्चा, मजा आम्ही करायचो. तिकडे पण आम्ही एक कट्टा नावाचं अनियतकालिक काढायचो, जे त्या काळामध्ये भयंकर पॉप्युलर होतं. मग आम्ही मोटरसायकलच्या रेस खेळायचो. मग आम्ही काय वाटेल ते करायचो. अष्टविनायक रॅली बिली करायचो. किंवा मग तेव्हा मी नाटकात काम, आम्ही काय वाटेल ते करायचो. तर ते मला असं वाटतं की ना, परत एक प्रकारचा विद्रोहच तो होता. घरी जायचोच नाही आम्ही अनेकदा. सगळं सकाळी एकदा बाहेर पडलं की एकदम 2-3 वाजता रात्री घरी जायचो. परत एकदा मला वाटतं ते एका ज्या प्रकारच्या आयुष्यात आमचं सगळं जडणघडण झाली, अत्यंत शिस्तबद्ध, अत्यंत वडील माझ्या सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही असा माणूस. आणि आम्ही म्हणजे सगळी व्यसनं केली आणि अगदी मनपूत केली. म्हणजे काही त्याचा विधिनिषेध न बाळगता अगदी व्यवस्थित सगळी व्यसनं केली त्या काळामध्ये. आणि त्यांनी माझ्या आईवडिलांना एवढा धक्का बसला की अरे, आपल्या अशा एका साजूक तुपात घोळून काढलेला हा आपला मुलगा असा संस्कारहीन आणखीन असा वाया कसा काय गेला. पण नंतर मी त्यांना असं म्हणायचं की तुम्हाला असं का वाटतं की आम्ही वाया गेलोय म्हणून. वाया नाही गेलो आम्ही. आमच्या सवयी जरा बदलल्या आहेत फक्त, एवढंच आहे. तुमच्या सवयी वेगळ्या होत्या, आमच्या सवयी वेगळ्या आहेत. परंतु त्यांना एक माहिती होतं की आम्ही तरीसुद्धा काहीतरी चांगलं वाचतोय, आम्ही काहीतरी चांगलं करतोय. मी नुसतंच व्यसनं करतायत किंवा दारू पितायत असं नव्हतं. आम्ही दारू प्यायचो, मी काय असे झिंगून पडत नव्हतो. परंतु वी यूज्ड टू एन्जॉय. आणि जे करायचं नाही म्हणून सांगितलं ना, ते करायचं. हा नियम होता. सिगरेट ओढायची नाही का, ओढतो. तंबाखू खायची नाही का, खाऊन बघतो. मग आम्ही ते म्हणून असं बॉक्सेस टिक करतात तशी सगळी व्यसनं केली. आता या क्षणी मला ती काही सगळी व्यसनं सोडली मी. काही दारू बिरू थोडेफार पितो रोज. तेवढं सोडलं तर बाकी व्यसन नाही राहिली ती. म्हणजे कारण त्या वयामध्ये ती व्यसनं केली आम्ही, नाही असं नाही.